सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे आणि भरुडी संघ नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना तुम्ही पाहतायत पंचांचा अधिकृत इशारा येतोय. बरोबर आता वेळ 10:37 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय आणि 20 मिनिटांनी तुम्हाला 4 ओव्हर पहिल्या कंप्लीट कराव्या लागतील. पहिला बॉल आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद. पहिल्या चेंडूवरती बंटीची शिकार, विकेटचा पतन, धक्का क्रमांक 1. असताना बॉल निघून गेला आणि पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी सफलता मिळालेली आहे. मोठा धक्का. बंटी शून्यावरती आउट होतोय. जी सुरुवात तर त्याच्याकडून अपेक्षित होती ती सुरुवात त्याला करता आलेली नाहीये. नवीन बॅटर वीरू मैदानात एंटर होत असताना बंटी 11 बरोडी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही लढत पाहतायत कालिका माता वडगर या दोन संघादरम्यान. संजोगनं सुरुवात केली आणि संजोगला पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी सफलता मिळालेली आहे. कालिका माता वडगर संघासाठी एक स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट फॉर द टीम. न्यू बॅटर वीरू तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. काल प्रत्येकी सामना 5-5 षटकांचा आपल्याला बघायला मिळाला. याचं कारण अगदी वेळेवर संघांनी उपस्थिती दाखवली, चांगला डिसिप्लिननं ते खेळले आणि आज देखील आपण पाहिलं तर अगदी वेळेत संघ या ठिकाणी दाखल झाले. मात्र थोडंसं तांत्रिक बिघाड आणि त्याच्यामुळे आपण थोडा उशिरानं शेड्यूल सुरू केलाय. हरकत नाही, परंतु आता ती वेळ आता इथून पुढे आपल्याला वाचवावी लागेल. अगदी योग्य वेळेत आपल्याला खेळ करावा लागेल आणि आजचा दिवस देखील यशस्वीरित्या या स्पर्धेचा संपन्न करावा लागेल. संजुक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चांगला कटर. टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट पाहायला मिळते आणि बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मॉर्निंग सेशनमध्ये ही समस्या असते, कारण अगदी आपण पाहिलं तर आता सूर्यकिरण जशी आली क्रीडांगणावरती तदनंतर जे दवबिंदू होते गवतावरून ओळसरपणा जो दिसत होता तो आता खरं तर निघून गेलाय, परंतु हलकासा स्कीट होतोय. थोडासा जो ओळसरपणा जाणवतोय त्याचा फायदा गोलंदाजांना झालाय. ज्या पद्धतीने विकेटवरून बॉल स्कीट झाला. पुलर लेनचा बॉल संजोगचा ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय आणि तिथे मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्यात त्या. पहिली धाव ही स्कोर कार्डवरती आता लागते. संजोग गोलंदाजी करत असताना आणि संजोगच्या विरुद्ध ही पहिली धाव आता स्कोर कार्डवरती लागली आहे. अपार मेहनत, अपार कष्ट आज खऱ्या अर्थानं आम्ही शेलारकर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. सकाळच्या सत्रापासून सातत्याने ही स्पर्धा सफल करण्यासाठी पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय आणि तिथे मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या आहेत त्या 2. पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत करता आलेली नाहीये. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि सातत्याने विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. संजोग कमाल करतोय मैदानामध्ये. आणखी एक फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी बॅटर तुम्हाला बघायला मिळाला. टप्पा पडला. बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेत होता. पुन्हा बेसला उडवत असताना संजोगला मिळाली आहे आणखी एक सफलता. 2-2. ती सुरुवात या वेळेला फलंदाजांना मिळवता आलेली नाही आणि इथून आता चाचपळत असताना संघर्ष आता वाढलेला आहे. धावांसाठी तो संघर्ष आता दिसून येतोय. पहिल्याच डावाचा विचार केला तर फक्त 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत.
आणखी एक चांगला बॉल आणि यानंतर वेताळ कोपरच्या विरुद्ध अमर काल्लेर या दोन टीम मध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की पहिली 5 षटकं जशी समाप्त होतील आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. वेताल कोपर आणि अमर काल्लेर आणि दररोज राहुल वडापाव यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर ऑफिशियल्स असतील, आमचे आयोजक असतील, त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राहुल वडापाव आपलं देखील मी मनापासून आम्ही शेलारकर यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर गावकऱ्यांचं खूप चांगलं योगदान राहिलं आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. चांगलं कॉन्ट्रीब्युशन गावातील मग तुम्ही पाहताय या ठिकाणी राहुल वडापाव असेल, देवी आणि मंडप डेकोरेटर्स असेल, अनेक वॉटर सप्लायर्स असतील, अनेक उद्योगपती असतील, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सफल करण्यासाठी जय बजरंग पावर शेलार चषकाला खूप मोलाचं योगदान लाभलेलं आहे. हेमंत गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हरमध्ये टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कालिका माता वडघरनं आणि तो निर्णय योग्य घेतलाय असं गोलंदाजाने आता ठरवलं, सांगितलं. ज्या पद्धतीने 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स त्यांना मिळाल्यात. हेमंत यार, हेमंतचा पहिला बॉल लॉफ केला, बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला झेल पकडलाय, खेळाडू बाद. तिसरा धक्का. त्यांना हेमंतला पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी सफलता मिळालेली आहे. चांगला झेल लॉंग ऑनच्या दिशेने पकडलाय, व्हेरी गुड टेकन. पॉवर प्ले मधील हे अंतिम षटक मार्गच असताना दुसरं षटक पॉवर प्ले मधील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय. अमन आलाय नवीन बॅटर. सुरुवात थोडीशी नाजूक राहिली आहे सकाळच्या सत्रामध्ये. बॅटिंग थोडी कठीण असतं, बॉल हवेतून किंवा मैदानातून वेगाने ट्रॅव्हल होत नसतात आणि या परिस्थितीमध्ये गोलंदाज सध्या तरी फायदा उचलत असताना जो बेनिफिट त्यांना मिळतोय आणि तो चांगलाच पाहायला मिळाला. 2 धावा स्कोर कार्डवर असताना नक्की श्री गणेश केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून नेटची व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. समोर ड्राईव्ह करायचं होतं, बॅटच्या आतली कडा बॉल येतोय मिड विकेटला, इनसाइड एज घेत असतात. तर थोडासा संयमी खेळ इथून करावा लागणार आहे. त्यांना माहिती आहे की विकेट वेगानं जात आहेत, त्याच्यामुळे विकेट वाचवणं महत्त्वाचं, धावा बनवणं महत्त्वाचं असेल आणि तो प्रयत्न आता इथून फलंदाजांना करावा लागेल. एका धावेने बॅटर अमन ऑफ द मार्क, 3 धावा. हेमंत ओव्हर द विकेट. आकाश समोर स्विंग अँड मिस. हो, थोडासा स्लीप झालाय बॉलर त्या ठिकाणी. चर्चा तीच करतो की कॉन्क्रीट विकेट आणि आपण जर का पाहिलं आपल्या शूजच्या, तर आपल्या शूजला स्पाईक नसतात, कारण ज्यावेळेला आपण कॉन्क्रीट विकेटवर खेळतो आणि मैदानामध्ये थोडासा ओळावा आहे, ओळसरपणा आहे, त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आउटफील्डमधून आपण येतो विकेटवर पाय स्किट होण्याची शक्यता असते आणि तेच दृश्य पाहायला मिळालं. डॉट बॉल एका धावेनंतर आपल्याला बघायला मिळालं. जणू काय आपण एखादा हॉकी किंवा फुटबॉलचा गेमचा स्कोर कार्ड पाहतो की काय 3-3 दोन्ही कॉलममध्ये आपल्याला बघायला मिळतात. 3ला 3 विकेट आहेत. मात्र हा खेळ क्रिकेटचा सुरू आहे. फार कमी वेळा असं दृश्य पाहायला मिळतं. षटक दुसरं मार्गाचं असताना फक्त आणि फक्त 3 धावा. लो स्कोरिंग हा सामना होईल असं वाटतंय. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा. इथे प्रॉपर टाइम करता आलं नव्हतं ऑन साईडला ऑन द ग्राउंड. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड आता 4 या आकड्यावर. एकही मोठा फटका आलेला नाहीये. पॉवर प्ले मध्ये त्याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. काल
हाय स्कोरिंग मॅचेस बघायला मिळाल्या. काल सकाळपासून चांगला खेळ पाहायला मिळाला होता. परंतु आज मॉर्निंग सेशनमध्ये थोडंसं आता प्रदर्शन जो हवा होता. हो, यावेळेला स्वीप केला. गॅप फाइंड करत असताना आता प्रॉपर टायमिंग, पॉवर प्लेचा योग्य वापर आणि बॉल सरसीमा पार. हा पहिला चौकार बंटी स्पोर्ट बरोडी संघासाठी. आले आणि धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती पा चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, मनगडी फटका आपल्याला बघायला मिळाला. सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे येणारा हा चौकार होता. आणि पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय की चेंडू कोणत्याही षटकामध्ये हरवला, फिटला, भिजला अगदी, तर तो तुम्हाला नवीनच दिला जाईल. मग ते षटक पहिला असू द्या किंवा षटक चौथं असू द्या किंवा पाचवा असू द्या. या स्पर्धेचा तो रूलच आहे. यूज बॉल त्या ठिकाणी दिला जाणार नाही, लक्षात असू द्या. चेंडू ज्या ज्या वेळेला बदलला जाईल त्या त्या वेळेला तो नवीनच चेंडू दिला जाणार आहे. चौकार त्या ठिकाणी आल्या बॅटर अमनच्या बॅटमधून. याच फटक्यांची गरज आहे. टॉस इम्पॉर्टंट होता मोनिश, कारण सकाळचं सत्र आणि हवामानामध्ये जो दमटपणा असो त्यानुसार प्रत्येक जण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असतो. थोडा शफल होऊन करायचं होतं. आता वेग चांगला पाहायला मिळाला. विकेटच्या वरून बॉल सर टिकून जातोय, डॉट बॉल. आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न. थोडीशी मोमेंट पाहायला मिळाली. अमन पूर्णपणे बीट होत असताना हेमंतनं 6 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. 1 विकेट त्यालाही मिळाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8-3 बंटी स्पोर्ट बरोडी वर्सेस कालिका माता वडगर. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी संजोग हा गोलंदाज कंटिन्यू ठेवण्यात आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा देत असताना 2 विकेट त्यानं मिळवले होते. आकाश स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता, हलकीशी अपील करण्यात आली. पंचांचा लेग बायचा इशारा येतो आणि एक जाव त्या ठिकाणी सोडली जाणार. स्कोर 1 धावेने 9 या आकड्यावर. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे, कारण हे तिसरं षटक सुरू आहे आणि फक्त 9 धावा या धावफलकावरती लागल्यात. त्याच्यामुळे इथून आता वेग वाढवावा लागेल बंटी स्पोर्ट बरोडीच्या फलंदाजांना. संजोग पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडंसं बदल पाहायला मिळेल, कारण नॉन पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मोस्ट ऑफ बाउंड्री रायडर्स तुम्ही पाहतात. डीपमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ अगदी स्टडी उभा करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये सेट केलाय. खोदात टाकल्या, बॉल ड्राईव्ह करण्यात येतो आणि इथे फक्त एकच जाव. थोडंसं आता इथून शांत खेळ सुरू आहे. परंतु आता हे जे प्रेक्षक आपण अगदी आज पाहिलं तर मंडे आहे, वर्किंग डे आहे, तरी देखील सकाळपासून काही प्रेक्षक आपण पाहतो की या सामन्याचा आनंद घेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्याही सर्वांचं स्वागत आहे. परंतु त्या प्रेक्षकांना हवं आहे की इथून चौकार आणि षटकार. कटर, ब्युटिफुल आउट स्विंगर, टप्पा पडला आणि त्याच्यानंतर झपकन बाहेर वळून घेणारा बॉल येतोय निर्धाव. संजोग आज असं वाटते की एखादा कॉईन ठेवला विकेटवर
आणि त्याच टप्प्यावर तो सातत्याने गोलंदाजी करतोय. एकाही वेळेला बॅटरला बॅकलिफ्ट वर करू दिले नाही, लॉफ्टेड हिट खेळू दिलेली नाहीयेत. लागोपाठ निर्धाव चेंडू टाकतोय. स्लॉग हिट, मिस टायमिंग बॉल हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि समाप्त होतोय आकाशचा खेळ. आणखी एक धक्का बरोडी संघाला. विकेटचं पतन आणि त्या ठिकाणी संजोगलाही तिसरी सफलता मिळालेली आहे. 10 धावा धावफलकावरती असताना चौथा धक्का लागतोय बंटी स्पोर्ट बरोडी संघाला. नवीन बॅटर योगेन मैदानामध्ये एंटर झालाय. थोडीशी कमजोर सुरुवात बंटी स्पोर्ट बरोडीच्या वतीनं पाहायला मिळाली आहे. स्विच हिट, जबरदस्त फटका, कनेक्शन प्रॉपर आणि बॉल सरळ पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार योगेनच्या बॅटमधून. ऑन साइडला फ्लॅट सिक्सर, कडक शॉट, 6 धावा षटकार. योगेन आला आणि योगेन जबरदस्त खेळ साकारत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. संजोगच्या शेवटच्या 2 बॉलवर 10 रन पूर्ण करत असताना 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 20 ला 4 गडी बाद. 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर. संजोगनं 2 षटकांचा स्पेस संपन्न केला. 13 धावा खर्च करत असताना 3 विकेट मिळाल्या. गौरव या गोलंदाजाकडे आता चेंडू सोपवलाय चौथ्या षटकामध्ये, परंतु योगेन अगदी महत्वाच्या वेळेवरती आता त्याच्या बॅटमधून हे चौकार आणि षटकार आलेले आहेत. गरजेचं होतं अशा प्रकारे बॅटिंग करणं, कारण संघ अडचणीमध्ये सापडला होता. स्वर्गीय संगीता विलास साळके स्टुडिओमधून आम्ही सध्या समालोचन करतोय. संगीत कक्ष तुम्हाला बघायला मिळतोय. राजेश विलास साळके यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेल्या, त्यांचे आम्ही मनापासून विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य देवी आणि मंडप डेकोरेटर्स अँड इव्हेंट्स संतोष बामा भोईर, आकाश संतोष भोईर आणि अक्षय संतोष भोईर यांचे विशेष आभार. 7 दिवस नाश्त्याची व्यवस्था राहुल वडापाव यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये करण्यात आलेले, त्यांचे आम्ही शेलारकर यांच्या वतीने मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आज मान्यता वॉटर सप्लाय खेळाडू कक्ष देखील आता सुरू झालेला आहे, स्पॉन्सर्ड करण्यात आलेला. आणि एका बाजूला तुम्ही सध्या पाहतायत कालिका माता वडगरचे खेळाडू स्वर्गीय यशवंत भोईर या खेळाडू कक्षामध्ये योगेश यशवंत भोईर यांच्या वतीनं तो स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे, त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय आम्ही. चौथं षटक गौरव बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर अमन. योगेन एका बाजूला 2 बॉलमध्ये 10 वर बॅटिंग करतोय. यावेळेला पूल केला, चांगला फटका गॅप मध्ये, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल सीमा पार, येतोय चौकार अमनच्या बॅटमधून. क्लासिकल फटका. पाहायला मिळाला आणि या चौकारानं धावफलक आता वेगाने पुढे गेलेल्या 24 या आकड्यावर 24 रन्स.
गौरवचं स्वागत करण्यात आलेलं आहे. हो, यावेळेला थोडीशी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर अमननं, परंतु या ठिकाणी संपर्क साधता आलेला नाही आणि हा चेंडू डॉट येतोय. अमन थोडासा नाराज असेल, कारण हा बॉल कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा होता, मात्र त्याच्यावर तो फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. स्वीप केला, पुन्हा लो व फुल टॉस. स्क्वेअर लेगला आता फिल्डर आहेत. लो व फुल टॉसवर घेत असताना चांगला स्वीपचा फटका पाहायला मिळाला आणि फलंदाज अमन आता चांगल्या पद्धतीने मिडल करत असताना दिसलाय आणि जे गरजेचं होतं संघाच्या दृष्टिकोनातून, परफेक्टली बॅटच्या मधोमध चेंडूला घ्यावं लागेल. चांगल्या धावा बनवायच्या असतील, चांगले फटके खेळायचे असतील तर या एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 25 रन्स. योगेनकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. आता तो स्ट्रायकिंग एंडला आहे, कारण सुरुवात त्यानं चांगली केलेली आहे. एक सिक्सर, एक चौकार त्याच्या वतीनं पाहायला मिळाला. गौरवचा बॉल फुलर लेन, फुल अँड स्ट्रेट, सरळ कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. लेफ्ट आर्मर संजोगनं चांगली कामगिरी केली आणि आता गौरव देखील चौकार आल्यानंतर चांगला पलटवार करतोय. फक्त 5 धावा आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाल्यात. योगेन समोर चांगला बॉल. ओ, बॅटची एज कडा घेतली आणि विकेट किपर कोणत्या प्रकारे चूक करत नाहीये. विकेटचं पतन, गौरवला मिळाली आहे सफलता. 5वा धक्का बंटी स्पोर्ट बरोडी संघाला. मध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर जास्त बाहेर बॉल होता. जागेवरून पंच करण्याचा प्रयत्न केला आणि थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल आणि बॅटची मोठी कडा घेत असताना बॉल अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. लागणारा 5वा धक्का गौरवला मिळाली आहे सफलता. 25ला 5, षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना तुम्ही पाहतायत कालिका माता वडगर संघानं टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला बंटी स्पोर्ट बरोडीच्या विरुद्ध आणि तो निर्णय योग्य आहे असं प्रत्येकी गोलंदाजानं ठरवलंय. आता दिनो आलाय नवीन बॅटर गौरव समोर. शेवटचा बॉल राऊंड द विकेट, अकुट टप्प्याचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केलाय. इथे बॅटर आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये. पंचांचा लेग बाईचा इशारा येतो आणि शेवटच्या बॉलवरती आली 1 धाव आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 26ला 5. फक्त आणि फक्त इथून आपण जर का विचार केला तर जवळपास 6 ते 7 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता हे जे रन रेट आहे, हा जो एव्हरेज आहे, तो एव्हरेज एवढा प्रॉमिसिंग नाही आहे. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 5 ओव्हरमध्ये किमान 50 या आकड्याकडे जाणं गरजेचं. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी दिवेश आला बॉलिंग मार्कवर. दिलू आहे स्ट्रायकिंग एंडला. ओ, बॅटची कडा, टॉप एज, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जातोय. लेन बॉल होता, चांगला बाउन्स प्राप्त करत असताना दिवेश पहिल्याच बॉलवर ऑन साईडला मोठा प्रहार करायचा होता. बॅटची कडा घेत असताना बॉल मागे आला. फाईन लेगला फिल्डर उपस्थित होता आणि एकच धाव पहिल्या चेंडूवरती दिवेशच्या विरुद्ध त्या ठिकाणी आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच मध्ये अमर काल्हेर आणि वेताल कोपर अशी लढत पाहणार आहोत. दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. नाणेफेकी कक्षामध्ये अमनवर जबाबदारी असेल. 11वर तो सध्या बॅटिंग करतोय. 7 चेंडूंचा सामना त्याने केलाय. एक चौकार अमनच्या, 2 चौकार अमनच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. ओ, यावेळेला आउटसाइड ऑफ सम थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर मूव्ह होणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेला आहे 28-28.
कडा पुन्हा लिडिंग एज. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्याच्याचमुळे बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागला. आणखी एक खेळाडू बाद होतोय. सॉफ्ट डिसमिसल. अमन बॅक टू द गॅप. आणखी एक खेळाडू त्या ठिकाणी बाद झाल्या. दिवेशला ही सफलता मिळालेली आहे आणि 28 धावा धावफलकावरती असताना 6 खेळाडू आतापर्यंत गमावलेत बंटी स्पोर्ट बरोडी संघानं. नो बॉल. पंचांचा इशारा. नो चेंडू आलेला आहे. जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न. भीम नो बॉलचा इशारा. सोनू आलाय नवीन बॅटर आणि फक्त एकच धाव मिळेल. या चेंडूवर फायदा उचलणं गरजेचं होता. फ्री हिटचा बॉल असेल. सोनू स्ट्रायकिंग एंडला. 29वा धाव फलकावर. आता चांगला वळवू द्या बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. शफल होत असताना हुक करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या स्टिकरला बॉल लागतो आणि तोपर्यंत वेळ होती ती फक्त आणि फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर 31 आकड्यावर 31 रन्स. चला दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचंय. ओ यावेळेला मोठा फटका. बॉल हवेत आहे. मिसटायमिंग. क्षेत्ररक्षक बॉल खाली. झेल पकडलाय. खेळाडू बाद. 7वा धक्का. कॅचेस चांगल्या पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षण आज कमालीचं बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर आता या पहिल्या डावामध्ये मजबूत पकड निर्माण करत असताना कालिका माता वडगर या संघाला तुम्ही पाहत आहेत. दिवेश पुढचा बॉल. पुन्हा एकदा 30 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. लक्षात असू द्या थोडंसं करेक्शन होतं आणि 30 रन्स ऑन द बोर्ड नाव. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. ओ ब्युटिफुल आउट स्विंगर. चांगला कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर काटा बदलणारा चेंडू. आणखी एक डॉट बॉल आणि चला अमर काल्लेर आणि वेताल कोपर. वेताल कोपर या ठिकाणी उपस्थित आहे. काल्लेर येस. बंद्रा मारुती काल्लेर. समोर लॉक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट. आणखी एक धक्का लागतो आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त झालं. 30 धावा धावफलकावरती 31 लक्ष. ललित गुंदोलकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. वेताल कोपर आणि बंद्रा मारुती काल्लेर. छापा अशी मागणी आहे
कोपर संघाच्या कॅप्टनची आणि छापा आलेला आहे. ललितला विनंती पुन्हा मंचावरती बसावं. टॉस जिंकलेला फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, कारण विजयानं सुरुवात झालेली आहे. समोर कालेर संघ, काय निर्णय? आम्ही फिल्डिंग घेऊ. काय कारण फिल्डिंग करण्यामागे, प्रथम क्षेत्ररक्षण का करणार, यामागचं कारण काय? आमची बॉलिंग लाईन थोडी वीक आहे. आम्ही किती पण रन चेस करू शकतो. क्या बात आहे, म्हणजे बॅटिंग स्ट्रॉंग आहे, बॅटिंगवर जास्त भरोसा आहे तुमचा. काल्लेरच्या विरुद्ध या वर्षामध्ये एखादा सामना? नाही, गेल्या वर्षी झालेला एकाच दिवसात 2 मॅची झालेल्या आहेत. आम्ही त्यांना दोन्ही मॅच हरवल्या एकाच दिवसात. म्हणजे रेकॉर्ड त्यांच्या विरुद्ध चांगला आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला या स्पर्धेमध्ये. तुम्ही टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. किती टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? 60 ते 70 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. कोणते बॅटर आहेत की इनिशियल ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करतील? सुनील पाटील आहे, एम राज म्हात्रे आणि संदीप पाटील यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल. मागच्या वर्षी एकाच दिवसामध्ये 2 वेळा त्यांनी पराभूत केलेला आहे, परंतु आता जय बजरंग शेलारच्या या चषकामध्ये त्याची परतफेड होणार त्यांना पराभूत करून. आता बदला घेण्याचा प्रयत्न करू आम्ही कसा तरी. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टॉस या ठिकाणी संपन्न झाला. टॉस जिंकलाय श्री वेताल कोपरने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केल्या बंद्रा मारुती काल्लेरला. जाऊया आपण आता कॉम्बॉक्समध्ये. मोनिश पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू. मंडळी नमस्कार, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025चा फॉर्मॅट आणि या स्पर्धेचा दिवस क्रमांक 14 आहे. वक्रतुंड महाकार्य, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील आपण मॅच क्रमांक पहिली पाहतो. एका बाजूने जर बघितलं गेलं तर वडघर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट बंटी 11 भरोडी हे दोन संघ आहेत. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर तितक्या चांगल्या पद्धतीने बॅटिंग नाही झाली. धाव फलकावरती धावा 31 बनवल्या गेला, 30 बनवल्या गेल्या आणि 31 धाव्यांचा वान आहे. आणि पार करण्याकरिता ओपनिंग पार्समध्ये वडगर संघाकडनं 2 बॅटर्स आपण पाहतोय. एका बाजूने मनोज आणि दुसऱ्या बाजूने किसना. हे 2 बॅटर आहेत. लो स्कोरिंगची मॅच, 5 षटकांची मॅच पाहतोय, त्यामुळे इम्पॅक्ट करेल की सुरुवातीला अर्ली विकेट्स. जर बंटी 11 भरोडी संघाला सुरुवातीच्या घडीला अर्ली विकेट्स मिळाले तर मॅच बनवू शकते. प्रिन्स मूवीजच्या लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा होताना पाहतोय. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट प्रक्षेपण आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि सातत्याने एक चांगला वर्क, सुंदर मैदान, भरपूर चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. मनोज आणि कृष्णाची जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला घेऊन सोनू आल्यात. बॅटिंगचा विचार केला तर ज्यावेळेस बंटी 11 भरोडी संघाचे बॅटर्स बॅटिंग करत होते त्यावेळेस तितक्या योग्य पद्धतीने धावा नाही बनवल्या. 2 बॅटर्स आहेत, त्याने डबल फिगरमध्ये धावा बनवल्या, एकाने 11 एकाने 10. त्याचा व्यतिरिक्त मग तुम्हाला सिंगल फिगरमध्येच पाहायला मिळाला. सोनू तयार. पहिला बॉल स्वीप केला. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्टर आहेत तिकडे पण पाहत राहतील. त्यांचा आवाक्यापासून दूर राहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. पाठवलं गेलाय त्या म्हणजेच स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर पोहोचले होते. ओ आता ड्राईव्ह केले, बॉलला एक्स्ट्रा कव्हरला चालला. लॉफ्टेड ड्राईव्ह होता आणि त्यानंतर बॉल निघून जाईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. 2 चौकार आले.
चौकार आणि 2 चौकारांच्या मदतीने धाव फलकावरती धावा 8 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. थोडा पद्धत आली त्यामध्ये डिफिकल्टीज. मगाशी देखील आपण लास्ट इनिंगमध्ये पाहिलं होतं की पाय घसरला होता एका बॉलरचा. विकेट जेव्हा कॉन्क्रीटची असते तेव्हा इम्पॅक्ट करतात की तुमचे जे शूज आहेत त्यांचे सोल आहेत ते प्लास्टिक आहेत की रबर आहेत, कारण की कॉन्क्रीट विकेटवरती प्लास्टिक सोल जे आहेत ते ऑलवेज किट होताना आपण पाहतोय. आता पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, पण चेंडूची गती थोडी कमी होती त्यामुळे बॉल पायावरती लागला. ॲक्शन रिप्ले आपण हा पाहतोय. टर्न केलं होतं बॉलला, फिरकी बॉल होता, त्याच्याचमुळे हा टप्पा पडल्यानंतर पायावरती जाऊन उधळला गेला आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चर्चा ज्या पद्धतीने आपण केलेली की बघा सुरुवातीच्या घडीला ओपनिंग पेअर्सवरती दबाव टाकावा लागेल. विकेट तिकडे मिळाले तर मग सुरुवातीच्या घडीलाच अर्ली विकेट आले तर मग मिडल ऑर्डर्सवरती दबाव येऊ शकतो. 5.11च्या ॲव्हरेजने धावा प्रतिशतकाच्या पाठीमागे बनवायच्या, ज्या की मी म्हणेन तितक्या कठीण नाही आहेत. पुन्हा एकदा इनसाइड आउट हा फटका खेळल्यात, वेट करून कव्हरच्या दिशेने कट करायचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव देखील वाढतात. 2 चौकार सुरुवातीला आले, मग डॉट बॉल आणि मग त्याचा पाठोपाठ एक सिंगल आली आणि एकंदरीत 4 चेंडू फेकून झाले. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. सोनूला पाहतोय पॉवर प्लेचं P1चं षटक हाताळताना. ड्राईव्ह करायचं होतं, बॅटच्या कडेला बॉल लागलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचे. फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल आणि प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे डबल सिंगल्स. जेव्हा संधी मिळाली तेव्हा 2 चौकार देखील जोडले आणि त्या इंटेन्शनने आतापर्यंत प्रति चेंडूच्या पाठीमागे 2चा ॲव्हरेजने धाव फलकावरती 31चा पाठलाग चालू असताना 10 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. शेवटचा अंतिम बॉल. लास्ट बॉल या षटकातील. मनोज स्ट्रायकर एंडवरती आहेत. फुल टॉस होता, स्वीप केलाय आणि हा फुल टॉसला पाठवलाय डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला. धावा मिळतील 4. तिसरे पंच आमचे या चेक करा, चौकार आहे की तो सिक्सर आहे. फुल टॉस जरूर होता आणि त्यानंतर हा फुल टॉस जो आहे तो कुठे पडलाय टप्पा ते पाहावं लागेल. सिक्सर आहे. धावा 6 आहेत आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती आता धावा वाढतील. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. एका चेंडूचा खेळ बाकी आहे नाही. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 16 आकड्यावरती. सोळा धावा फलकावरती आहेत. षटक कंप्लीट झालंय. तर दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण बॉलर पाहतोय. योग्य नाले तथा बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन कृष्णा आहेत स्ट्रायकर एंडवरती. बाहेर काढायचा प्रयत्न केला, टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न मिळाला योगेंद्रला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. 16 सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या. 31 जे की पाठलाग आपण पाहतोय. 23 धावांची अजूनही गरज असेल. 15 धावांची गरज आहे 23 चेंडूमध्ये. फुल टॉस इथे देखील होता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये इनफिल्डला बॉल कॅदर केला जाईल. फेकी करेपर्यंत सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 17 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. हे इक्वेशन पहा. 22 बॉल 14 धावांची गरज आहे. विकेट हातामध्ये वाचवलेत
आणि तेच प्रयत्न असतील या दोन्ही बॅटर्सचे की शांत खेळ करावा आणि इथून आता मॅचला हळूवारपणे आपल्या खिशामध्ये घालावी. यानंतर आपण आणखी एक चांगली मॅच पाहणार आहोत. मद्रा मारुती कालेर, वेताळ स्पोर्ट्स कोपर या दोन संघांमध्ये आपल्याला एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल जरूर. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, स्विच केलं बॉडीला, पण त्यानंतर अपील देखील हलकीशी होती. MB फोटोग्राफीचे प्रोप्रायटर ओनर मोहिलजी भुईर साहेब यांचा इथे शुभागमन झाला. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे जय बजरंग पॉवर शिलार चषक 2025 मध्ये. डॉट सिंगल डॉट अशा प्रकारचे 3 चेंडू राहिलेत. 17 धावा विदाउट लॉस. आता बॉडीला टर्न केलाय आणि त्यानंतर उडवला बॉल डीप बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगला. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4, चौकार. तयार होता, पुन्हा स्विच करायचा प्रयत्न होता, पण 2 अटेम्प्ट केले आतापर्यंत पलटी शॉट खेळण्याचे, पण दोन्ही अटेम्प्ट अनसक्सेसफुल राहिलेत. यावेळेस देखील जर बघितलं गेलं तर बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आहे. एकंदरीत जर या मैदानावरती आल्यानंतर आपण ज्या कलरच्या रंगसंगती पाहतोय, जे कलरफुल आपण सगळ्या गोष्टी पाहतोय, जे छायाचित्र बनवले गेलेत त्या बॉलवरती, त्यानंतर ज्या खेळपट्टीला ज्या पद्धतीने कलर दिलाय, असं तुम्हाला एकदा रंगसंगती म्हणजेच अगदी बघितलं गेलं तर डोळ्यांना आकर्षित करून घेणाऱ्या रंगसंगती पाहायला मिळतात. खेळपट्टीचा देखील कलर जर आपण पाहिला ज्या पद्धतीने आहे, बॅटर्सला तितका त्रास होत नाही. आता प्रॉपररित्या टायमिंग केलं बॉलला आणि त्यानंतर पाठवलं गेलं सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6. समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 31चा पाठलाग करत असताना 27 धावा बनवल्या, ज्यामध्ये मनोजच्या बॅटमधनं 25 आल्यात आणि कृष्णाने जर बघितलं गेलं तर त्याने देखील 2 धावा बनवल्यात. 4 धावांची गरज असेल विजयाकरिता. गोलंदाजीवरती संकेत आलेत आता बॉलिंग करण्याकरिता. 3रं षटक घेऊन पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला. पॉवर प्लेमध्ये 27 धावा. कालच्या दिवसामध्ये देखील आपण भरपूर हाय स्कोरिंगच्या मॅचेस पाहिला. कालच्या दिवसामध्ये जय बजरंग उरसई ब संघाचा दबदबा राहिला या स्पर्धेवरती. चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. टॉप 4 मध्ये ते देखील पुढे सरकताना गेलेत पाहिलेत. दरम्यान आपल्या BJCA असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांचा इथे शुभागमन झाला. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती.
माध्यमातून बेस्ट बॉलर करिता देखील ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. सो आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत. आपण हे मुख्य व्यासपीठ पाहत आहोत. या स्पर्धेचं किती चांगल्या पद्धतीने हे मुख्य व्यासपीठ बनवलंय. अगदी घराची प्रतिकृतीच तिथे साकारली आणि स्वर्गीय संगीता विलास चालके स्टुडिओ आमचं कॉमेंट्री बॉक्स आणि